आगामी विधानसभा चुनाव का बिगुल बजाते हुए आज बेलापुर विधानसभा के लिए नवी मुंबई बीजेपी जिलाध्यक्ष संदीप नाइक के माध्यम से बेलापुर में बीजेपी के जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन बड़े ही जोशो खरोश के साथ ऐरोली के विधायक गणेश नाइक के हाथों संपन्न हुआ, जहां इस खास मौके पर मौजूद थे पूर्व सांसद डॉक्टर संजीव नाइक, पूर्व महापौर सागर नाइक, लोक प्रतिनिधि, पदाधिकारी और बीजेपी के तमाम निष्ठावान कार्यकर्ता। भाजपा के इस कार्यालय से न केवल जनता की समस्याओं का निपटारा होगा, बल्कि कार्यकर्ताओं को हक का मंच भी मिलेगा, ऐसा विश्वास गणेश नाइक ने जताया। बाब अशी की नवी मुंबई शहर हे अतिशय सुजान आणि जीवनाचा प्रवाह ओळखणाऱ्या जनतेचं शहर आहे असं माझं मत आहे। म्हणजे अन्य शहरामध्ये काही सुजान लोक नाहीत असं माझं म्हणणं नाही, परंतु या संवेदनशील असलेल्या जनतेला सर्वतोपरी मदत मिळावी म्हणून नवी मुंबईच्या प्रत्येक भागामध्ये जनसामान्यांच्या अडचणी सोडवण्याकरता कार्यालय असावं या उद्देशानं संदीप नाईकांनी हे बेलापूरमध्ये भारतीय जनता पक्षाचं कार्यालय शुरू केलेलं आहे। बतौर जिलाध्यक्ष 1 वर्ष से नवी मुंबई में पार्टी संगठन को बड़ी मजबूती के साथ नई दिशा देने वाले संदीप नाइक ने कहा कि यह जनसंपर्क कार्यालय मेरा नहीं तो बीजेपी के हर कार्यकर्ता का होगा। भारतीय जनता पार्टीचं प्रत्येक कार्यालय हे कार्यकर्त्याचं असतं। जो कार्यकर्ता समर्पित भावनेनं समाजामध्ये काम करत असतो, त्यामुळे आज उद्घाटन झालेलं भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्हा हे जिल्ह्याचं कार्यालय भारतीय जनता पार्टीच्या आजी माजी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं आहे, हे या ठिकाणी मी आज सांगू इच्छितो की कार्यकर्त्यांकरता पदाधिकाऱ्यांकरता जनतेचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्याकरता, त्याची मांडणी करण्याकरता, नियोजन करण्याकरता कार्यालय असणं हे गरजेचं आहे। कार्यालय म्हणजे राजकीय कार्यालय हे समाजसेवा आणि पक्षाचं पक्षसंघटन वाढण्याकरता असलेली वास्तू, तर ही निर्माण झालेली वास्तू यामध्ये आजी माजी पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, आजी माजी नगरसेवक हे सर्वजण या कार्यालयाचा उपयोग करणार आहेत। आज नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, सिडको मुख्यालय, नवी मुंबई पोलीस मुख्यालय, त्याचबरोबर कोकण भवन असं जवळपास म्हणजे हाकेच्या अंतरावर असलेलं हे भारतीय जनता पार्टीचं नवी मुंबई जिल्ह्याचं कार्यालय आहे। त्यामुळे नवी मुंबईतील झोपडपट्टी परिसर असेल, गावातले असतील, शहरातले असतील, नवी मुंबई जिल्हा कार्यकारिणी असेल, प्रकोष्ठ असेल, सेल असेल, मंडल पदाधिकारी असतील, वॉर्ड स्तरावरचे, बूथ स्तरावरचे पदाधिकारी असतील, किंवा नव्या मुंबईमधले सर्व नागरिक असतील, सर्वांकरता त्यांच्या समस्यांकरता, त्यांच्या समस्यांवर समाधान मिळण्याकरता हे कार्यालय 365 दिवस 24/7 हे नागरिकांकरता उपलब्ध असणार। विधानसभा के चुनावी रण के बीच चर्चा का केंद्र बने बेलापुर विधानसभा क्षेत्र में, जहां एक तरफ हर कोई उम्मीदवारी की दावेदारी करने में लगा है, वहां बीजेपी के हर कार्यकर्ता ने जिलाध्यक्ष संदीप नाइक को अपनी पहली पसंद माना। राजनीतिक अनुभव, युवा नेतृत्व के तौर पर भाजपा कार्यकर्ताओं ने संदीप नाइक को बेलापुर विधानसभा के लिए अपने उम्मीदवार के रूप में इच्छा जताई। एक अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व आणि ऐरोलीचे प्रथम आमदार संदीपजी नाईक साहेब यांचा आज म्हणजे आताचे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी नवी मुंबई यांचं कार्यालय बेलापूर विधानसभेत होत आहे आणि अतिशय आम्हाला आनंद होत आहे का एक अभ्यासू भविष्यात अभ्यासू आमदार आम्हाला भेटेल याची सर्वांना खात्री आहे। नहीं, एब्सोल्युटली संदीप नाइक जी एक एजुकेटेड कैंडिडेट है, स्पोर्ट्स बैकग्राउंड से है, प्लस पॉलिटिकल बैकग्राउंड से है, एक्सपीरियंस है, 2 बार विधायक रह चुके हैं। तो हमको चाहिए कि एक एनर्जेटिक और जो
प्लान्ड वे से काम कर सके। और यहाँ के ये जो विधानसभा है ये थोड़ा ज़्यादा एजुकेटेड भी है, ये एरिया ज़्यादा एजुकेटेड लोग ज़्यादा पढ़े, तो उनको चाहिए कि उनका रिप्रेजेंटेशन अच्छे से हो। तो मेरा मानना है कि एनर्जेटिक हो, जो काम कर सके, ज़्यादा से ज़्यादा लोगों को मैनेज भी कर सके। और ही इज़ वेरी पॉपुलर इन यूथ ऑल्सो। पहला तो ही अंडरस्टैंड्स यूथ एंड एजुकेटेड लोगों को जानते हैं, उनसे बात कर सकते हैं, काम करा के ले सकते हैं, तो उनका मैनेजमेंट का तरीका भी बहुत अच्छा है। और मैं मानता हूँ कि उनके से एमएलए की अपने नवी मुंबई को बहुत ज़रूरत है। संदीप जी हैं तो मुमकिन है, जैसा देश में मोदी जी हैं तो मुमकिन है। और जहाँ तक संदीप जी का सवाल है, बहुत कुशल नेतृत्व है, लगातार वो लोगों की समस्याओं से जुड़कर काम करने की कोशिश करते हैं। हम लोगों की समस्याओं को देश के लिए और राज्य के स्तर पर उठाने की भी प्रयत्न करते हैं। एनएमएमसी में हमेशा कभी कोई भी तकलीफ होती है तो उसके लिए पर्सनली भी जाते हैं और हम लोगों की समस्या बताते हैं। बहुत अच्छे हैं और युवक नेतृत्व हैं, तो उनकी इसी तरह से पर्सनालिटी बढ़ती जाएगी। जैसे जैसे उनकी उम्र बढ़ेगी, देश को एक अच्छा नेता मिलेगा। आमची ये इच्छा आहे की संदीप नाईक जे आहे युवा तरुण तळपदार नेते आहे आणि त्यांनी नवी मुंबईमध्ये चांगलं कार्य केलं आणि करत आहे आणि करत राहणार। नक्कीच आम्ही काम करतोय, गेली 10 वर्ष झालं आम्ही काम करतोय। भारतीय जनता पार्टीचे आम्ही एकदम हाडाचे कार्यकर्ते आहोत आणि संदीपजी नाईक यांच्यासारखा जिल्हाध्यक्ष लाभल्यानंतर आपल्या या नवी मुंबई जिल्ह्याचा कार्याचा पसारा आणखीनच वाढलेला आहे आणि यंग डॅशिंग आमदार या नवी मुंबईला नेतृत्व लाभावं अशी आमची सर्व कार्यकर्त्यांची मनोमन इच्छा आहे। त्यासाठी म्हणजे 2024 साठी आम्ही पूर्ण दम म्हणजे एकदम ताकदीनिशी कामाला लागलेलो आहे, सुरुवात केलेली आहे आणि आमच्या सर्व जणांच्या शुभेच्छा आहेत की 2024 आपले संदीपजी नाईक साहेब हेच आमदार व्हावे। संदीप नाईक यांनी ऐरोली मतदारसंघात 2 वेळा त्यांनी नेतृत्व केलेलं आहे। अतिशय उत्कृष्ट नेतृत्व, हे युवा नेतृत्व असल्यामुळं त्यांनी एक समाजाच्या तळागाळापर्यंत प्रश्न हे विधानसभेत हायेस्ट प्रश्न मांडण्याचा विक्रम ही त्यांच्या नावे आहे। मध्यंतरी ते फडणवीस साहेबांचे खास होऊन त्यांना तालिकाध्यक्ष पण त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि एक समाजाची एक चांगली गरज हे तर तरुण नेतृत्वाचे आहे। आता तरुण नेतृत्व असलं तर समाजाचा विकासही चांगला होऊ शकतो आणि आताचे आमचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष आहेत, जिल्हाध्यक्ष झाल्यापासून सर्वच कार्यकर्त्यांमध्ये चांगलं एक वातावरण निर्माण झालेलं आहे, नवचैतन्य निर्माण झालेलं आहे आणि चांगली परिस्थिती भाजपासाठी या नवी मुंबईत निर्माण झालेली आहे। आणि संदीप नाईक जर बेलापूर विधानसभातून जर नेतृत्व त्यांना मिळालं तर खरोखर या बेलापूर विधानसभाचंही चांगलं नेतृत्व ते करू शकतात। तरुण तडफदार नेतृत्व मिळालं पाहिजे। आज इथे जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटनाप्रसंगी ते सर्व जमलेले आहेत। भारतीय जनता पार्टीचं आज भव्य असं उद्घाटन आहे आपल्या पक्षाच्या कार्यालयाचं। आज संदीपजी नाईक साहेब हे तडफदार उमेदवार ज्यांनी आपल्या ऐरोलीमध्ये आमदारकी 5-10 वर्ष अशी एक केलेले आहे आणि आज इथे 151 मधून बेलापूरमधून ते उमेदवारीचे एक उमेदवार म्हणून आपण खरोखरच एक नवीन पिढी आणि नवीन आपले युवकांना एक प्रोत्साहन देणारे होतकर आहेत। ते अतिशय त्यांनी कामं केलेत युवकांसाठी, महिलांसाठी, तर असे तडफदार उमेदवार खरोखरच या वाढला हवे आहेत। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।